श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे शनीच्या चालीचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यात दीर्घकाळ राहतो. यातच आता 12 मे रोजी शनी आपली चाल बदलणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब नक्कीच पालटणार आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या चालीचा परिणाम व्यक्तीच्या संपत्तीवर, आरोग्यावर, प्रगती, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधांवर होत असतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा सर्वात संथ ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनिदेवाला सुमारे 2.5 वर्ष लागतात. यातच आता 6 एप्रिल रोजी शनीने पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश केला आहे. यानंतर 12 मे रोजी शनिदेव पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहेत, जेथे शनी 18 ऑगस्ट पर्यंत राहणार आहेत. शनीच्या राशीतील बदलांचा परिणाम सर्व राशींवर हा चांगलाच होणार आहे. पण अशा परिस्थितीत शनीची बदललेली चाल काही राशींना जबरदस्त लाभ देऊन जाणार आहे. पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळतील, अगदी याची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम भाग्यवान रास आहे मेष रास. शनीच्या नक्षत्र बदलाचा चांगलाच फायदा होईल. मेष राशींच्या लोकांना या काळात तुमचे प्रेमसंबंध हे चांगले राहणार आहे. तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घ्याल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अविवाहित लोक या काळात प्रेमात पडू शकतात. तुमचं व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात तुमचं नाव आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास परत येईल आणि या काळात पदोन्नती देखील तुमची होणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे चांगलेच परिणाम बघायला मिळतील. पुढील भाग्यवान रास आहे वृश्चिक रास. शनीची बदलती चाल वृश्चिक राशींच्या लोकांसाठी ही फायदेशीर मानली जाते. या काळात वर्षानुवर्ष रखडलेल्या तुमच्या कामाला गती मिळणार आहे. तुमच्या संपत्तीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आईच्या प्रकृतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो. तुम्हाला या काळात चांगला आर्थिक लाभ देखील होईल. नोकरदारांनाही कामावर शुभ परिणाम पाहायला मिळणार आहेत. पुढील भाग्यवान रास आहे धनु रास. ऑगस्टपर्यंत धनु राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे आणि व्यावसायिकांची भरभराट भरपूर प्रमाणात होणार आहे. परंतु तुम्हाला तुमचा हट्टीपणा थोडासा सोडावा लागणार आहे, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमची लव्ह लाईफ रोमांसने भरलेली असणार आहे. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना नक्कीच फायदा होईल. इतर क्षेत्रात प्रवेश करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुमच्या खर्चावर थोडंसं तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तर ह्या होत्या या भाग्यवान राशी आणि या भाग्यवान राशींचं खरोखरच सोन्याचे दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.